नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने तुम्हाला एक सांगायचे ते असं की हा जो जून महिन्याचा मध्याचा काळ असतो ना, हा खूप सुखावह असतो. कारण हा काळ असतो आनंदवारीचा. विठोबा रखुमाईचा ध्यास, चंद्रभागेची आस आणि पंढरीची ओढ आणि त्यात बरसणारा पाऊस. आनंदित मनानं, प्रचंड भक्तिभावानं ही वारी पंढरीकडे निघाली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान नुकतंच झालं. त्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं. रामकृष्ण हरी, विठोबा रखुमाईच्या जयघोषात सारं जग तल्लीन झालं होतं. आपल्या संस्कृतीचा हा वारसा आहे, ज्याचा आपल्याला अभिमान आहे. आनंदवारी पुढे आपण नतमस्तक होऊया आणि पुन्हा एकदा रयतेच्या दरबारकडे आपण वळूया. मंडळी, रयतेच्या दरबारमधल्या मागच्या एपिसोडला सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला. अनाथ आरक्षणाबद्दलचा आपला मागचा एपिसोड होता आणि अशीच वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेच्या दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठी रयतेचा दरबार. रयतेच्या दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, अत्यंत उपयुक्त आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. मंडळी, आजार लांबवण्याचे नेमके उपाय काय आहेत ना, ते आज आपण जाणून घेणार आहोत. वास्तविक हे उपाय आपल्याला माहिती असतात, पण आपण त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करतो आणि तेही विनाकारण. आजार लांबवण्यासाठी भारतीय जीवनशैलीचा अंगीकार करा, असं एक डॉक्टर जे तरुण आहेत, तेजांकित आहेत, ते आपल्याला सांगतात. ते डॉक्टर आहेत डॉक्टर सुश्रुत शहा. भारतीय जीवन पद्धती जी आहे ती पुन्हा एकदा सगळीकडे लोकप्रिय झाली पाहिजे, ती सगळ्यांना समजली पाहिजे. नवीन पिढीला आपल्या भारतीय परंपरेचा अभिमान जागृत करणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे पुन्हा आजीबाईचा बटवा, आईचं सांगणं, परिवारात राहणं, ह्या सगळ्या गोष्टी जर आल्या तर अनेक प्रॉब्लेम्स हे घरीच मिटतील. त्यासाठी कन्सल्टंटची, डॉक्टरांची, डायग्नोस्टिक मेथड्सची अजिबातच आवश्यकता पडणार नाही. 80% प्रॉब्लेम जर मिटले तर प्रोडक्टिव्हिटी ही 100% राहते आणि त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट तुमच्या आरोग्यावर, ग्रोथ आणि प्रोग्रेसवर आणि देशाच्या इकॉनॉमीवर पडणारच आहे. मंडळी, डॉक्टर सुश्रुत शहाना आपण यापूर्वी भेटलो होतो आपल्या रयतेचा दरबारमध्ये. बिजवडी पॅटर्न विषयी आपण एपिसोड केला होता, ज्यामध्ये 3 गावांमध्ये यांनी 77% डासांचं उच्चाटन केलंय, ज्यामुळे डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण इथे आढळत नाहीत. बिजवडी पॅटर्न आम्ही गेले 4 वर्ष झालं संशोधन करत मागच्या वर्षी आम्ही एक अँटी मॉस्किटो नेट प्रोजेक्ट राबवला. तर तो ज्या गावामध्ये राबवला तिथे बऱ्यापैकी डासांचं उच्चाटन झालेलं आहे. तर आमचं एक सल्ला असेल की सगळ्यांनीच हा प्रोजेक्ट आपापल्या सोसायट्यांमध्ये किंवा घरामध्ये किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जर राबवला गेला तर हे जे काही नवनवीन आजार डासांच्या माध्यमातून होत आहेत त्याच्यावरती आपण नक्कीच प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. मंडळी, हा एपिसोड आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो तुम्ही जरूर बघा. या एपिसोडमध्ये आपण सांगितलेलं आहे की आपली जे शौचालय असतात, या शौचालयांचे जे व्हेंटिलेशन पाईप असतात ना, त्याला जर का आपण जाळ्या बसवल्या तर डासांचं उच्चाटन होऊ शकतं. मंडळी, डासांचं उच्चाटन करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण सध्याच्या वातावरणामुळे आपल्या राज्यामध्ये 7 रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. त्यातही हिवताप असेल, चिकनगुनिया, डेंग्यू यासारखं आजारांचं प्रमाण मुंबईमध्ये जास्त प्रमाणात आहे, असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे आणि तसं वर्तमानपत्रामध्ये छापून आलं आहे. आणि याकरता डासांचं उच्चाटन करायला पाहिजे आणि त्यासाठी बिजवडी पॅटर्न अत्यंत उपयोगाचा आहे.
आणि त्यामध्ये आपल्या या डॉक्टर सुश्रुत शहांचं प्रचंड योगदान आहे, जे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आजार होऊ नयेत ना म्हणून यासाठी हे डॉक्टर विविध उपक्रम राबवत असतात आणि त्यामध्ये ते कुटुंबाला प्रचंड महत्त्व देत आहेत. की 200-300 वर्षांपूर्वी घरातला सगळ्यात पहिला डॉक्टर ही आई असायची किंवा आजी असायची आणि ती आपल्याला काही झालं की बेसिक उपचार आपल्याला सजेस्ट करायची. तर मधल्या काळामध्ये असं झालं की न्यूक्लिअर फॅमिली असेल किंवा कामाच्या निमित्ताने कोण कुठे राहतं आहे, त्यामुळे हे एक लिंक ब्रेक झाली. तर कुठलाही आजार झाल्यानंतर जे पहिल्यांदा उपचार करायचा असतो तो नेमका काय हेच लोक आता विसरून चाललेत. तर ते जर पुन्हा फॅमिली मेडिसिन म्हणा किंवा आजीचा बटवा म्हणा किंवा आईची उपचार पद्धती ही जर आली तर तुम्हाला त्या आजाराचं एक रौद्र स्वरूपाकडे नेणं थांबवता येऊ शकतं. माझा अनुभव सांगतो मॅडम वैयक्तिक. माझं वजन 100 किलोपर्यंत गेलं होतं आणि माझी आई नेहमी सांगायची की बाहेरचं काही खाऊ नको, घरामध्ये एवढं छान चांगलं खायला आहे, आम्ही वेळेत जेवण करतो, तर तू कशासाठी रात्री 1 वाजता आणि 2 वाजता काहीतरी खात असतो, फक्त आमच्या बरोबरीला आमच्या ताटात जेवायला बस, तुला काही अडचणी होणार नाही. हे 10 वर्ष मी ऐकलं नाही डॉक्टर असून सुद्धा. आणि मग जेव्हा वजन वाढलं, मग ॲसिडिटी झाली, मग पाठ दुखायला लागली, झोप लागेना, मग म्हटलं काहीतरी ह्याच्यात तथ्य असायला हवं. मग मी फक्त तेवढी गोष्ट पाळली की त्यांच्या जेवणाच्या वेळेला आपण जेवायचं, त्यांनी जे स्वतःसाठी केलं आहे तेवढंच खायचं. तर माझं वजन जवळपास 9 किलोनी कमी झालं आहे. बघा मंडळी, यांनी घरचं खाऊन आपलं वजन चक्क कमी केलं. सर्व आजारांसाठी घरातच उपाय असतात असं यांचं म्हणणं आहे. आजकाल महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण फारच कमी आहे. म्हणजे जे साधारण 10 ते 12च्या दरम्यान असायला हवं तर ते 6 ते 8च्या दरम्यान असणाऱ्या महिला जवळपास 70% आहेत. तर त्यांना हे माहितीच नाही आहे की आपल्याला रक्ताचा पुरवठा कमी होतो आहे, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आहे. एक साधं गूळ असेल किंवा जुन्या काळात आपण ऐकायचो की सीझनमध्ये डिंक लाडू असेल, शेंगदाण्याचा लाडू असेल किंवा गूळ शेंगदाणे असतात, तर हे अतिशय सोपा घरगुती उपाय केल्यानंतर त्यांचं हिमोग्लोबिन हे मेंटेन राहू शकतं. कारण आपल्या ज्या रक्तवाहिन्यांमध्ये RBCs असतात त्या दर 120 दिवसांनी मृत होत असतात. त्यामुळे आपल्याला नेहमीच या गोष्टी खात राहणं हे गरजेचं आहे. पण अतिशय साध्या गोष्टी आहेत, पण लोक त्याच्यासाठी मग रक्ताची पिशवी लावणं किंवा रक्तवाढीचे सलाईन घेणं किंवा मग इंजेक्शन्स घेणं या गोष्टी करत राहतात. आदर्श जीवन पद्धतीमध्ये कॉमन सेन्सिकल सोल्युशन्स आहेत कॉमन सेन्सिकल सिम्पटम्ससाठी. की मला एखादा आजार होऊ नये म्हणून किंवा तो सुरुवात झाली की तो आपल्या शरीराची रचना समजून घ्यायला प्रत्येकाने गरजेचं आहे. की काल मी असा होतो आणि आज मला थोडेसे बदल जाणवत आहेत, त्याप्रमाणे आपण मॉडिफाय करू शकतो. आता उदाहरणार्थ घी असेल तर त्याला नवीन जमान्यात काही लोक वजन वाढतं असं उपमा दिलेली असते, पण घीला ॲक्च्युली आयुर्वेदामध्ये सुपरफूड असा दर्जा आहे. अनेक ठिकाणी घीचा वापर होतो. म्हणजे तुम्ही जर नाकामध्ये तूप किंवा गीर गाईचं तूप सोडलं तर आतमध्ये जे काही डस्ट पार्टिकल ट्रॅप झालेले असतात, पोल्युशनमुळे जे काही परिणाम झालेले असतात किंवा ड्रायनेस आलेला असतो, तर तो क्लिअर होऊन तुमचं ब्रीदिंग पॅटर्न बदलण्यास मदत होते. हा एक अतिशय साधा उपाय, पण खूप वर्षांनी त्याचा अँझायटीमध्ये रूपांतर झाल्यावर आपण काहीतरी शोधाशोध करायला लागतो. किंवा जेवणामध्ये प्रत्येक फूडमध्ये 1 चमचा तूप जर टाकलं तर ते नंतर इंटेस्टाईनमध्ये गेल्यावर वंगण म्हणून काम करतं. त्याच गोष्टी जॉईंट्समध्ये एक फ्लुईड असतं की जे हाडांना चालण्यासाठी फार मदत करतं, तर तिकडे ते वंगण म्हणून काम करतं. पोट साफ होण्यास घीमुळे मदत होते, त्वचा चांगली राहण्यास मदत होते. तर अशा साध्या गोष्टी आहेत, पण ते वजन वाढते असं ग्रह झाल्यामुळे ॲक्च्युली म्हशीच्या तुपाने फरक पडू शकतो, पण जे अस्सल शुद्ध देशी गाईचं तूप आहे ते तब्येतीला खरंच चांगलं आहे. 80% आजार हे आपल्या घरीच बरे होऊ शकतात आणि त्यासाठी ह्या ज्या विविध उपचार पद्धती आहेत ना त्याचा वापर आपण करायला पाहिजे असे MBBS डॉक्टर्स सांगत आहेत. आणि त्यासाठी या डॉक्टरांचं शिक्षण नेमकं काय आहे ना तेही आपण समजून घेऊया. तर मी MBBS केलं BJ मेडिकल कॉलेज पुणेमधून. त्याच्यानंतर
मेडिकल लॉ केलं नॅशनल लॉ स्कूल बेंगलोर येथून. नंतर MBA हेल्थकेअर झालं IIM बेंगलोरमधून. आणि मग इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठमधून MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन केलं. आणि आता मला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये MSc सोशल इनोव्हेशन आणि ऑन्ट्रेप्रेनरशिप याच्यासाठी ॲडमिशन मिळाली आहे. तर तो 1 वर्षाचा कोर्स आहे. सप्टेंबरपासून मी जाणार आहे. मंडळी, आपल्या घरातला तूप हा अत्यंत उपयोगी असाच पदार्थ आहे आणि ह्या तुपामुळे ह्या ॲलोपॅथी डॉक्टरांची समस्या सुटलेली आहे. कशी? ऐकून घ्या. आता मी मॅडम ॲलोपॅथिक डॉक्टर आहे. माझ्या पॅथीबरोबरच मला सगळ्यांवरतीच प्रेम आहे. पण मला मध्ये नेझल सेप्टम म्हणजे हा जो भाग आहे हा आतमधून थोडासा बेंड झालेला आहे. त्यामुळे मला श्वास घ्यायला प्रॉब्लेम यायला लागला. मग काही ENT तज्ज्ञांना मी भेटलो, त्यांनी मला सर्जरीचा सल्ला दिला, पण मला ते करायचं नव्हतं. मग मी ठरवलं की ह्याच्यात सिंपल उपाय काय असेल. तर एक आयुर्वेदाचार्य आहेत डॉक्टर रिंकू भळगट म्हणून, सध्या त्या UK असतात. त्यांनी मला सिंपल सांगितलं की रात्री झोपताना 2 थेंब गाईचं दूध या नाकपुडीत आणि या नाकपुडीत, गाईचं तूप, तर हे फक्त तुम्ही सोडायचं. त्याच्यामुळे तो पॅसेज सगळा क्लीन व्हायला लागला. जे काही ट्रॅप झालं असेल ते स्वच्छ व्हायला लागलं. आणि त्याच्या पुढे एक त्यांनी उपाय दिला, जलनेती करायचा. म्हणजे सकाळी उठून ते एक ठरलेलं असतं, त्या पॉटमधून ती नेती प्रक्रिया केली की ते राहिलेलं सगळं नाक स्वच्छ होतं. त्याच्या मागे जे काही सर्दी साचलेली असते ती ठीक होते. त्याच्यामुळे माझी खूप प्रोडक्टिव्हिटी वाढली मॅडम. म्हणजे जितका श्वास आत चालला आहे तेवढं फ्रेश वाटायला लागलं, तेवढं स्ट्रेस कमी व्हायला लागला. कारण तो स्ट्रेस आणि श्वास यांचं खूप मोठं नातं आहे. या साध्या गोष्टी बऱ्याच झाल्यामुळे आज मी सगळ्यांना सांगू शकतो की जलनेतीसारखा अतिशय सोपा उपाय, अतिशय फुकट उपाय हा न करता आपण खूप मोठे मोठे ऑपरेशन्स करतो आणि मग ते फेल होण्याची पण शक्यता असते. आता तुम्ही हे बघितलं, तुमचा परत एक्सरे काढून बघितला, परिस्थिती काय आहे? आता हे सेप्टम डिफेक्ट जो आहे तो तसाच आहे, पण जे पॅसेज आहे तो मोकळा राहायला लागल्यामुळे पर्पज सॉल्व्ह झाला. तेवढं ऑक्सिजन मला मिळतो आणि मला बरं वाटतं. साध्या साध्या गोष्टींमधून आजाराबाबतच्या समस्या सुटू शकतात. त्यासाठी कुटुंब असणं आणि कुटुंबामध्ये संवाद असणं हाही एक थेरपीचा भाग आहे. बरेचसे आजार आहेत मॅडम की मी म्हणेल 80% आजकालचे जे आजार आहेत ते सगळे घरीच बरे होण्यासारखे. त्याला तुम्ही डॉक्टरांकडे जाण्याची सुद्धा गरज नाही. आता उदाहरणार्थ आपण एक IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा अनुभव घेऊया. तर तो दिवसभर तिकडे काम करत असतो, एकाच खुर्चीवरती बसलेला असतो. तर एक गोष्ट आहे की तो सगळ्यात जास्ती वापर त्याच्या बुद्धीचा आणि डोळ्यांचा करतो. जेवढा जास्ती वापर तेवढी विश्रांतीची आवश्यकता आहे, पण ही गोष्ट त्यांना माहिती नाही. तर त्या बुद्धीला घरी आल्यानंतर काही मेडिटेशन टेक्निक्स आहेत किंवा मंत्र चॅन्टिंग आहे किंवा ब्रीदिंग पॅटर्न्स आहेत, त्यांनी त्याला शांत करायला हवं, त्याला परत ताकद द्यायला हवी. किंवा डोळ्यांचा खूप वापर झालेला आहे, तर त्या गोष्टीसाठी आल्यानंतर पाण्याने स्वच्छ डोळे धुणं किंवा त्याच्यामध्ये त्रिफळा चूर्ण सारखे पावडर टाकून ते वॉश करणं, या गोष्टी आपण करत नाही. मग तो काय करतो, दिवसभर ऑफिसमध्ये बसलेला असल्यामुळं त्याचं बैठ्या जागेवर वजन वाढतं. मग त्यांनी एक 10 मिनिटांचं ऑफिस टुरिझम करणं गरजेचं आहे. दर 1 तासांनी काहीतरी कारणांनी त्यांनी उठले, सगळीकडे फिरून आले, त्यानिमित्ताने एक रिलॅक्सिंग स्ट्रेचिंग एक्सरसाइज होते, थोडंसं चालणं पण होतं, वेगळी ॲक्टिव्हिटी पण होते आणि मन पुन्हा कामावरती फोकस करतं. तिसरी चूक तो काय करतो की खुर्चीवरती वाकून बसणं, वेडेवाकडे पोझिशन्स. तर या गोष्टीमुळे हळूहळू मानेचे मणक्याचे दुखणं, मग त्याच्या विशेष सायकल्स चालू होतात. एक साधी गोष्ट आहे की ताठ बसलं पाहिजे, पोश्चर करेक्ट असलं पाहिजे आणि आपले खांदे जे आहेत त्याचे दोन्ही भाग खुर्चीला मागे टेकलेले असले पाहिजे. त्यात तुम्ही जर काही बाक आणला तर पोझिशन बदलते आणि दुखणं चालू होतं. त्याच्यानंतर असतं की पूर्ण वेळ बसून राहिल्यामुळे जे पायातून रक्तस्राव वरती येत असतो त्याच्यावरही परिणाम होतो. मग तुम्ही तिथे फिरून येणं, पाय हलवणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि कम्प्युटरवर बसल्यावर आपण वाटेल तसं जे समोर आहे ते खातच असतो, जो देईल त्याचा सगळा इव्हेंट आपण साजरा करतो.
तर तिथं माइंडफुल ईटिंग असणं गरजेचं आहे की मी काय खातो आहे, मी मगाशीच खाल्लेलं आहे का, मग आत्ता ही खरंच खाण्याची वेळ आहे का, जे खातो आहे ते मला आरोग्यासाठी चांगलं आहे का, का मी दुसऱ्याचा आनंद सेलिब्रेट करताना माझ्या शरीराचा बेरंग करतो आहे. तर या गोष्टी तिकडे बघितल्या जात नाहीत. तर अशा अनेक गोष्टींचा ताण जेव्हा तुम्ही घरी घेऊन येता तेव्हा घरच्या लोकांमध्ये चिडचिड, झोप न लागणं, जंक इटिंग ह्या गोष्टी होतात आणि मग त्याचा दुसऱ्या दिवसाच्या कामावरती खूप मोठा परिणाम होतो. तर इवन ह्याच्यामध्ये फॅमिलीमध्ये खूप मोठा संवाद असणं फार गरजेचं आहे. म्हणजे फॅमिली फिजिशियन याच्या आधी फॅमिली मेडिसिन हे कुटुंबामध्ये जे जुन्या काळामध्ये आपल्याला जाणवायचं की सगळेजण एकत्र जेवण करत बसलेत, गप्पा मारतायत, रात्री तुमच्या आयुष्यात काय घडलं ह्याची चौकशी करतायत, ह्या गोष्टीच बंद झाल्यात. एकाच घरामध्ये एक जण एका दिशेला असतो, दुसरा दुसऱ्या दिशेला असतो, तर ते शेअरिंगच होत नाही. ते दुःख जे काही मनामध्ये असतं ते एकमेकात वाटलंच जात नाही. त्याच्यामुळे काही आजार जे मानसिक आपण बघतो की एकेकाळी भारतामध्ये अतिशय कणखर आणि सहनशील असं व्यक्तिमत्व असायचे, पण आज लोक नाजूक होत चालली आहेत. सायकोलॉजिकल कन्सल्टेशन्स त्यांना लागत आहेत, गोळ्या खात आहेत, झोपा लागत नाही आहेत. तर या गोष्टी बदलणं गरजेचं आहे. हल्ली हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढते, त्यावर काही उपाय आहेत का तेही समजून घेऊया. छोटीशी एक्सरसाइज सांगतो मॅडम मी, की हा हात आहे, असं केल्यानंतर त्याचं हृदयासारखा आकार होतो. हे तुम्ही असं जर केलं तर हे 50 वेळा करू शकता, नंतर हे सगळं जड येतं. आपलं हृदय हे कमीत कमी करोडो वेळा हीच एक्सरसाइज करत असतं. मग इतकं ते प्रिशियस ऑर्गन आहे, तर त्याला जपण्याचे गोष्टी आपण विसरत चाललो आहे. की ताण न घेणं, झोप वेळेवरती असणं, घरचं जेवण करायला हवं, अतिशय हेल्दी वातावरण राहायला हवं, किंवा कामामधून थोडासा गॅप घेऊन इतर ॲक्टिव्हिटीज, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे. तर हे सगळं आपण सोडून दिलं आहे आणि फक्त वर्क 24/7, मी कधीही उपलब्ध आहे, मला प्रमोशन हवं आहे, माझ्या अनेक चॅलेंजेस आहेत, किंवा मला घर घ्यायचं आहे. तर या सगळ्या अपेक्षांमुळे तो फक्त कामच प्रमाण मानतो आहे. आणि आजचा जो वर्किंग क्लास आहे त्यांना या गोष्टी माहितीच नाही आहेत की वर्क करत असताना काही वर्षच शरीर साथ देतं. 20 वर्षानंतर मी जेव्हा थकायला लागेल त्यावेळी या गोष्टी करण्यापेक्षा त्याला बिघडू न दिलेलं कधीही चांगलं. कॅन्सरचंही प्रमाण खूप वाढते. आजकाल अनेक प्रकारचे कॅन्सर आपण पाहतो की ब्रेस्ट कॅन्सर आहे, किंवा मग पिशवीचा कॅन्सर आहे, मुखाचा कर्करोग आहे. तर ह्यासुद्धा गोष्टी बऱ्याचशा आपल्या फूड पॅटर्नवरती अवलंबून आहेत. म्हणजे आता गुटखा, तंबाखू, पान मसाला ह्या गोष्टी खाऊ नका, कॅन्सर होतो, हे अख्ख्या जगाला माहिती आहे, तरी पण ते चालू आहे. अनेक ट्रक ड्रायव्हर असतात किंवा नाईट वर्कर असतात, तर ते या गोष्टी करतात. तशाच गोष्टी आपल्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये किंवा पिशवीच्या कर्करोगामध्ये होतात. आपल्याकडे लोक अवेअर नसल्यामुळं स्क्रीनिंग्ज वेळेवरती होत नाही, की त्याच्या तपासण्या दर 6 महिन्यांनी, दर 2 वर्षांनी करणं गरजेचं आहे. पण ते न झाल्यामुळे कधीतरी आयुष्याच्या 50मध्ये त्यांना कळतं की आपल्याला कर्करोग झाला आहे आणि तो 4थ्या स्टेजला गेलेला आहे. मग त्याचे उपचार करणं एवढं कॉम्प्लिकेटेड होऊन बसतं की त्यांना पुढे 6 महिनेच ते चांगलं जीवन जगू शकतात. तर स्क्रीनिंग ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट जैनशास्त्रामध्ये अशी दिली आहे की काही अन्नपदार्थ हे अभक्ष्य कॅटेगरीमध्ये येतात. हे जसं की मूग आहे, मटकी आहे, हे मोड येणाऱ्या गोष्टी आहेत. तर त्या मोड आलेल्या गोष्टींमुळे आयुर्वेदात असं म्हणतात की सेल्सची उत्पत्ती जास्ती फास्ट व्हायला लागते, जास्ती रिजनरेट होतात. आणि ते एक कारण असू शकतं की कोणत्याही कारणाशिवाय कर्करोग तुम्हाला नेमका कसा झाला, हे जेनेटिक्स बरोबर हेही कारण असावं, याचं पण स्टडी खरं आजच्या काळामध्ये होणं गरजेचं आहे. घरचं जेवण जेवा, व्यायाम करा आणि वेळा पाळा. एक तर पर्यावरण संतुलन राखणं फार महत्त्वाचं आहे आणि सस्टेनेबल आयुष्य जगणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रत्येक जी गोष्ट करता ती पर्यावरणाशी संगत आहे का, तुमच्या आयुष्याला त्याची गरज आहे का, या पद्धतीने बघायला हवं. उदाहरणार्थ जुन्या काळामध्ये ग्लासचे भांडी असायचे किंवा पितळेचे आणि तांब्याची भांडी असायची. तर आज आपण जर्मन सिल्वर म्हणा, कुठे ॲल्युमिनियम म्हणा, किंवा कोटिंगचे अनेक भांडी वापरतो. ते आपण पुन्हा मागे जाऊ शकतो. खाण्याच्या ज्या वेळा आहेत
त्या पाळणं गरजेचं आहे. आपण कधी आज 2 वाजता जेवण केलं, उद्या 4 वाजता केलं, परवा उपाशी राहिलो, हे बंद करू शकतो. घरामध्ये येणारे अनेक फूड प्रकार की जे खरंच ऑर्गॅनिक आहेत का, चांगल्या दुकानांमधून घेतले गेलेत का, त्यांना प्रश्न विचारू शकतो की हे येतं कुठून तुमच्याकडे. हॉटेलचं जेवण जितकं तुम्ही घरगुती जेवण कराल तेवढं चांगलं आहे. व्यायाम, आपण व्यायामाला लक्झरी बनवलेलं आहे की कधीतरी कोणतरी मित्र म्हणतो चला जिममध्ये जाऊ, तेवढ्यापुरतं करतो आणि परत येतो. तो व्यायाम हा अविभाज्य भाग असायला हवा. कुटुंब, नाती गोती, मित्रमैत्रिणी, समाज हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आभासी जग हे आभासीच असतं आणि म्हणूनच आदर्श जीवन पद्धती कशी असावी तेही समजून घ्या. आणि 3 अतिशय सिंपल आहाराच्या गोष्टी आहेत की ज्याला आपण म्हणूया हितभूक, म्हणजे जे हिताचं आहे तेवढंच खावं. मितभूक म्हणजे जे कमीत कमी आहे, 2 घास कमी खावं आणि जेवण संपवावं. आणि रितभूक म्हणजे सीझनल ज्या गोष्टी असतात त्या सोडून कुठल्याही ॲक्टिव्हिटीज करू नये. हे झालं आहाराचं. दुसरं असेल स्ट्रेस मॅनेजमेंट, की आपण आपल्याला काहीतरी ताण येतो आहे हे समजून घेणं आणि ते कोणाला तरी सांगणं फार गरजेचं आहे. त्याप्रमाणे त्याच्यावर उपाय करता येतात. त्यात सस्टेनेबल वेमध्ये मेडिटेशन आहे, ब्रीदिंग टेक्निक्स आहेत, शांत झोप घेणं आहे, मित्रांमध्ये बसणं आहे, ह्यांनी पण ते बरं होऊ शकतं. तिसरं आहे टाईम मॅनेजमेंट, की माझ्या कोणत्या वेळा महत्त्वपूर्ण आहेत, त्यात कोणतं काम करणं गरजेचं आहे. हे व्यवस्थित तुम्ही अलाईन केलं तर त्यामुळे ताण कमी येतो, तुम्हाला अतिशय धावपळ होत नाही, शेवटच्या मिनिटांना कुठे पळायला लागत नाही. नंतर आहे फॅमिली मॅनेजमेंट, की फॅमिलीमध्ये संवाद वाढवावा, त्यांच्याबरोबर कुठेतरी बाहेर फिरायला जावं, एकमेकांच्या कामात नक्की काय चुकीचं घडतं आहे हे शेअर व्हावं, सामाजिक गॅदरिंग्जमध्ये उपस्थित राहावं, या गोष्टी कराव्यात. मंडळी, आपल्या शरीरातले रोग बरे करण्याची शक्ती आपल्या शरीरातच असते ही गोष्ट आपण विसरून गेलेले आहोत. तर देवानी अँटीबॉडीज बनवलेल्या आहेत, व्हायरसला फाईट करण्याचे मेकॅनिझम्स बनवले आहेत. तर कुठल्याही गोष्टीसाठी बॉडीला स्वतःहून फाईट करण्याची संधीही द्यायलाच हवी. हे सगळं आपल्याला माहिती आहे, आपल्या कुटुंबाचं मोलही आपल्याला माहिती आहे, पण प्रत्यक्षामध्ये आपण वेगळंच वागतोय. आपल्याला आपलं हितही समजेनासं झालेलं आहे. कुठेतरी आभासी जगाकडे आपण ओढले जातोय, त्यामध्ये भरकटतोय आणि त्यातून आपण आपला नाश करून घेत आहोत. पण या सर्वांवर सुद्धा उपाय आहे. तो उपाय आहे भारतीय जीवनशैलीचा. ही भारतीय जीवनशैली आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा आचरणात आणण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमध्ये आत्तापर्यंत जे हे सगळे एपिसोड झालेले आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता, त्यातल्या माहितीचा उपयोग करून घेऊ शकता. त्यासाठी आमची 2 यूट्यूब चॅनल आहेत, जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार. या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहेत जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.
धन्यवाद.